भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले अयोध्येमध्ये दाखल झाले आहेत। प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी त्यांनी हजेरी लावली आहे। यावेळी त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। अयोध्येमध्ये अनेक आध्यात्मिक वारसा असणारे नागरिक आता प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी येत आहेत। नाशिकहून तुषार भोसले जे भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आहेत पोहोचलेले आहेत। तुषारजी, 500 वर्षाच्या संघर्षानंतर राम मंदिर उभं राहिलेलं आहे, भव्य दिव्य आहे, काय भावना आहेत तुम्ही उपस्थिती दाखवताय? निश्चितच आज खूपच आनंदाचा आणि उत्साहाचा क्षण आहे। आज अयोध्येमध्ये आमच्या आनंदाला पार उरला नाही आहे, कारण हिंदू समाजाचं 500 वर्षाचं स्वप्न आज पूर्ण होत आहे आणि माननीय पंतप्रधानांच्या शुभ हस्ते थोड्याच वेळात रामलल्लांची प्रतिष्ठा होणार आहे। या मंगल क्षणाचं साक्षीदार आम्हाला होता आलं, यातच आमच्या जन्माची सार्थकता आहे। मंगलक्षणी कडू बोलू नये, परंतु अनेक राजकारण यामध्ये होत आहे, अनेक जण टीका करतायत, मोदींवरती आक्षेप घेत आहेत। तुषार भोसले त्याला का सातत्याने उत्तरं पण देत आहेत, पण हे कधी थांबेल? हे सगळं आता मंदिर पण बनतंय। असं आहे, आज रामराज्याची पुनर्स्थापना होते। रामराज्याची पुनर्स्थापना झाली की महिन्याभरामध्ये आपल्याला महाविकास आघाडीचा रावण हा जळालेला दिसेल, त्याचे तुकडे तुकडे झालेले दिसतील आणि त्याचबरोबर या राज्यातली सगळी वाईट प्रवृत्तीसुद्धा शमेल, असा विश्वास मी रामचंद्राच्या चरणी प्रार्थना करतो। नक्की, पण तुम्ही आता स्वतः इतकं भाग्यवान समजता, कारण का खूप कमी लोकांना हा सोहळा पाहण्यासाठी मिळतोय, तुम्ही त्या ठिकाणी जाताय, नेमक्या काय भावना आहेत, काय भजनामधून काय ऐकवाल का? आज तुकोबारायांच्या दोनच ओव्या आपल्याला ऐकवतो। झाले राम राज्य काय उणे आभासी, झाले राम राज्य काय उणे आभासी, धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हैसी, गाई ओळल्या म्हैसी, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये। खूप खूप धन्यवाद, कारण का आता जे आहे ते सगळ्यांचीच रेलचेल मंदिराकडे जाण्याची सुरू झालेली आहे। अनेक VIP पोचत आहेत आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची उत्सुकता संपूर्ण देशासमोर सध्या पाहायला मिळते। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, अयोध्या।